बेटी बचाव ह्या योजनेसाठी एक पाऊल पुढे टाकले बुलढाण्यामधल्या एका सरपंचांनी। 65 वर्षाच्या या सरपंच आजींनी मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी स्वतःच्या जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या उक्तीचा साक्षात्कार पाहायला मिळतोय तो बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड लपाली या गावात। 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील मुलींच्या जन्मदरात मोठ्या प्रमाणात घट झाली। बीड, जळगाव, अहमदनगर पाठोपाठ आता बुलढाणा जिल्ह्याचाही नंबर लागतोय। 1000 मुलांमागे बुलढाणा जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हा 855 एवढाच आहे आणि हीच चिंतेची बाब लक्षात घेता इथल्या महिला सरपंच विमलताई कदम यांनी प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय। सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी सरपंच सुकन्या योजना सुरू केली। या अंतर्गत गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे 1000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम सरपंच स्वखर्चातून देणार आहे। तिचे जन्माचे प्रमाण कमी होऊन राहिले। मी माझ्या याच्यातून चौखर्चातून 1000 रुपये त्याला देत जाईल। जन्माचे प्रमाण कमी होऊ लागले ते प्रमाण वाढवण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच विमलबाई कदम यांनी असा निर्णय घेतला की आता ज्या मुली जन्माला येतील त्यांना 1000 रुपये स्वखर्चातून देण्याचा निर्णय घेतला आहे। ही गोष्ट आम्हा महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। जागतिक महिला दिनानिमित्त विमलताई कदम यांनी जाहीर केलेल्या सरपंच सुकन्या योजनेबद्दल गावातल्या महिलांनाही त्यांचा अभिमान वाटतोय। महिला दिनानिमित्त आमच्या सरपंचांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्हा महिलांना खूप अभिमान आहे। एवढंच नव्हे तर विमलताई यांनी गावातल्या वडिलांचं छत्र हरवलेल्या 5 मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतलंय। त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्या स्वतः करतायत। ते आमचा सर्व खर्च उठवतात। शाळेतला कपडे वगैरे पुस्तके जे असतील ते देतात, आम्हाला मदत करतात। माझे वडील वारले असल्यामुळे आम्ही शिक्षण घेऊ शकत नव्हतो, त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यामुळे आम्ही शिक्षण घेऊ शकतो। आम्हाला शाळेतील जे काही खर्च लागतो ते देतात आणि मी कॉम्प्युटर टायपिंग केली, ते पैसेसुद्धा त्यांनी भरले। इयत्ता मी 12वीमध्ये आहे, त्यांच्यामुळे मी 12वी शिकत आहे। जवळपास 2000 लोकवस्तींचं सिंदखेड लपाली हे गाव। 4 महिन्यांपूर्वीच विमलताई यांनी गावाच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला। शासनाच्या कुठल्याही निधीची वाट न पाहता त्यांनी गावातली अनेक विकास कामं सुरू केली। यामध्ये त्यांनी स्वखर्चातूनच जनावरांच्या पाणी प्रश्नासाठी 80,000 रुपये खर्च करून हौद बांधला। गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड झाली होती, त्याची ही दुरुस्ती सरपंचांनी स्वखर्चानेच केली। तर 100 ग्रामस्थांना हिवरे बाजार येथील अभ्यास दौऱ्याला घेऊन गेल्या। निवडणूक झाली तेव्हापासून आमच्या सरपंचांनी स्वखर्चातून जे कामं केले आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे खरंच वाखण्यासारखे आहे। आणि दुसरे म्हणजे शिक्षणाकरता सुद्धा त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं। शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता आतापर्यंत त्यांनी स्वखर्चातून हे 2-3 कामं फार मोलाची केलेली आहेत। अंगणवाडी येथील सर्व मुलांना 72 ड्रेस जे बुकिंग केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मराठी शाळेचं एक दैनावस्था पाहून मराठी शाळेत विद्यार्थी कमी येतात म्हणून त्यासाठी ई लर्निंग डिजिटल प्रोजेक्टर हा देखील खरेदी केलेला आहे आणि तो जाण्याचा प्रतीक्षित आहे। आणि यापुढे या गावाचा कायापालट कसा होईल यासाठी त्यांनी हा एक संकल्प केलेला आहे। शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतीची वाट न पाहता समाज कल्याणासाठी विमलताई यांनी उचललेलं हे पाऊल गावाच्या प्रगतीसाठी आशेचा किरण ठरलाय आणि हाच आदर्श राज्यातल्या इतर लोकप्रतिनिधींनी घेतला तर समाजाच्या विकासासाठी वेळ लागणार नाही। संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा। अजूनही अनेक आदिवासी पाड्यांवर विकास पोहोचायचा आहे, पण त्याचवेळी अशाच एका आदिवासी गावातली महिला सरपंच झाली आहे। परिस्थितीशी झगडून तिनं हे यश मिळवलंय आणि ते सुद्धा स्वतः अपंग असताना। अंबरनाथ मधलं आदिवासी पाड्यांचं हे लव्हाळी गाव। या गावाच्या विकासाचा विडा उचललाय तो 22 वर्षांच्या दीपा पारधीनं। दीपा चारगाव ग्रुप पंचायतीची सरपंच आहे। जन्मापासूनच दीपा दिव्यांग आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची। वडील आणि 2 भाऊ शेतमजूर म्हणून काम करतात, पण धाकट्या बहिणीला शिकवायचं ठरवलं आणि आज दीपा डीएडचा अभ्यास करते। डीएडचं 1 वर्ष कंप्लीट केलं, त्याच्यानंतर
परिस्थितीनुसार मी 1.5 वर्ष जॉब केला आणि सध्या मी त्याच पिरियडमध्ये हे गावातले सगळे लोकांनी मिळून ठरवलं की आपण दीपाला सरपंच पदासाठी निवडून देऊ. दीपा ही गावातली एकमेव सुशिक्षित तरुणी. रोज कार्यालयात जाऊन सरपंच पदाचं काम पाहते, आवश्यक त्या सूचना करते. चारगाव ग्रामपंचायत ही 9 आदिवासी पाडे मिळून बनलेली अंबरनाथ तालुक्यातली भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि दीपा आतापर्यंतची सर्वात तरुण सरपंच आहे. सकाळी मी कॉलेजला जाते, 11 ते 5 माझं कॉलेज आहे. उर्वरित वेळेत मी ग्रामपंचायतला टाईम देते. जे काही कामं असतील ते कॉलेजच्या नंतर किंवा कॉलेजच्या व्यतिरिक्त सुट्टी करून मी कंप्लीट करते, कारण की जेणेकरून गावामधला विकास व्हावा. असे खूप कमी बघायला मिळतील का शिक्षणाबरोबर सरपंच पदाचा हातभार सांभाळणारे आणि चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायत सांभाळते, सर्व समस्यांकडे चांगला लक्ष आहे तिचा. एवढे आम्ही त्याच्यातले गुणवत्ता बघून तिला सरपंच पदाची नेमणूक केलेली आहे. सरपंच हे कॉलेज करून चांगले हे करते आणि ग्रामपंचायतची काही कामं असली तर ती करून देते आणि परत गावाला आम्हाला अभिमान वाटतो. कसं 9 तरुण सरपंच झाले, शिक्षण झालेलं, D.Ed झालेलं आहे. D.Ed करून आम्हाला ते ग्रामपंचायतीला पण वेळ देते. ग्रामपंचायतीचं काम सांभाळून घरच्या आघाडीवरही दीपाची कसरत सुरू असते. गावापासून 1 किलोमीटर दूर जाऊन हंडे भरून पाणी आणण्यापासून घरात स्वयंपाकापर्यंत सगळी कामं ती करते. आदिवासी पाड्यांचा अजून म्हणावा तसा विकास झालेला नाही, पण त्याच पाड्यावरच्या एका अपंग मुलीनं परिस्थितीशी 2 हात केले आणि आज ती या गावची यशस्वी सरपंच झाली आहे. सलाम तिच्या जिद्दीला. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बदलापूर. तर राज्यातील पहिली MBA महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडिवरे ह्या गावाला मिळाली आहे. प्रीती शेजवळ असं या उच्च शिक्षित महिला सरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रीती शेजवळ यांनी MBAचं शिक्षण पूर्ण केलंय. वाडिवरे नाशिक मुंबई मार्गावर अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. 8000 लोकसंख्येच्या या गावाची ग्राम सचिवालयाची इमारतही देखणी आहे आणि त्यांच्या सरपंचपदीही तेवढीच हुशार आणि उच्च शिक्षित व्यक्ती विराजमान झाली आहे. सरपंच पदावर विराजमान झाल्यावर केवळ राजकारण न करता प्रीती शेजवळ यांनी MBA पूर्ण केलं. गावाची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी पुरवठा. गावाच्या जवळपास 3-4 मोठी धरणं आहेत. गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही त्यासाठी गेल्यात. तरीही गावाला 24 तास पाणी मिळत नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा पाणी समस्या सोडवण्याचं प्रीती यांचे प्रयत्न आहेत. आम्ही सर्वांनी गावामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम होता त्यासाठी आम्ही वॉटर फिल्ट्रेशन प्लॅन्टसाठी आम्ही सगळे डॉक्युमेंट्स मंत्रालयामध्ये सबमिट केले. तर आमचं वाडीवाऱ्याचं नाव कृती आराखड्यात यावं म्हणून आम्ही जिल्हा परिषदकडे खूप प्रयत्न केले. तर ते सर्व झालंय. ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. ह्या 1 वर्षामध्ये वॉटर फिल्ट्रेशन प्लॅन्ट कंप्लीट होईल. सरकारच्या विविध आरक्षणामुळे शेतकऱ्यांचा सातबारा लाल असल्यामुळे शासकीय मदतीपासूनही गावकरी वंचित आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीचा कारभार, स्वतःचं शिक्षण सांभाळून प्रीती यांनी स्वतः शेती संदर्भातल्या विविध प्रयोगात लक्ष घालण्यास सुरुवात केली. MBA फायनान्स असल्यामुळे विविध कंपन्यांकडून CSR फंड घेत गावाचा विकास करायला सुरुवात केली. या संबंधीचे अनेक प्रोजेक्ट शेजवळ यांनी केले. कामं व्यवस्थित करता येते आणि स्वच्छता बीचे काम चांगलं चालू आहे आमच्या गावामध्ये. पाण्याचं आता फिल्टर प्लॅन्टचं पण काम करू राहिले. शिकलेले असल्यामुळं याच्या अगोदर एवढे शिकलेले सरपंच कुणी नव्हते. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी गावात कंपन्यांच्या मदतीतून ATM कार्डद्वारे शुद्ध पाणी देण्यात येणार आहे. गावात स्वच्छतेसाठी घंटा गाडीही तैनात करण्यात येणार आहे. भरपूर आदर्श घेण्यासारखं आहे. त्यांच्या शिक्षणावर आणि गावाचं डेव्हलपमेंट, एवढं शिक्षण घेऊन गावाचं डेव्हलपमेंट केलं त्यांनी. CSRच्या माध्यमातून कंपनीकडनं त्यांनी विविध असे उपक्रम करून घेतले. त्यामध्ये जवळजवळ 20-25 लाखाचा त्यांनी CSRच्या माध्यमातून मॅडमनी त्यांच्या अभ्यासवृत्तीमुळे ते हे घेऊन आल्या निधी. तर त्यांच्या जो शिक्षणाचा गावाला या गोष्टीतून अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा झाला. महिला सरपंच या अनेकदा केवळ सहीपुरत्या असतात असा एक सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातल्या वाडिवरे गावच्या सरपंच प्रीती शेजवळ याला अपवाद ठरतायत. गावाचं कॉर्पोरेट पद्धतीनं व्यवस्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. पण या प्रयत्नात लालफितशाही अडसर ठरू नये एवढीच इच्छा. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.
ज्या नियंत्रण कक्षाचं संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती नजर असते त्याच केंद्रातल्या महिला पोलीस कर्मचारी त्रस्त झाल्यात. पण त्यांना होणारा हा त्रास कामाचा नाहीये, तर नियंत्रण कक्षात फोन करून अश्लील संवाद साधणाऱ्या किंवा शिवीगाळ करणाऱ्या रोड रोमियांचा आहे. असे प्रकार थांबावेत म्हणून नागपूर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नागपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षातील या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरून इथे ऑल इज नॉट वेल हे सहज कळेल. वैतागण्यामागचं कारण हे नियंत्रण कक्ष नाही, तर इथे येणारे कॉल्स आहेत. काहीही कारण नसताना येथील 100 क्रमांकावर कधी कधी असंबंध आणि बरेचदा अश्लील संभाषण करणारे कॉल्स येतात. बऱ्याचदा कॉल करून शिवीगाळ देखील केली जाते. गेल्या काही काळापासून अशा घटना सातत्यानं घडल्यामुळे नागपूर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आपले जे कंट्रोल रूममध्ये कॉल टेकर्स असतात, सर्व LPC असतात, तर त्यांच्यासोबत बरेच वेळ अश्लील संभाषण किंवा त्यांना शिवीगाळ करणे किंवा त्यांच्यासोबत जे काही म्हणजे गरज नाही ते सर्व बातचीत करणे अशा प्रकारचे आपल्याकडे प्रत्येक वेळी कंप्लेंट येत आहे. हे प्रकार थांबवण्याकरिता पोलिसांनी आजवर 4 प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. तर आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय. महत्त्वाचं म्हणजे यापैकी कुणाचीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही. केवळ गंमत म्हणून अशा प्रकारे कॉल करत असल्याचं निष्पन्न झालंय. दोषी आढळल्यास त्यांना 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारचे जे आपल्याकडे संभाषण करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झालेले आहे. सर्व सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि 6 आरोपीला अटकसुद्धा करण्यात आलेले आहे. ते करता येणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांवर सतत कारवाई झाली पाहिजे, तरच असे प्रकार कमी होतील. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. संधी साधण्याची कला राजकारण्यांना कशी जमते याचा प्रत्यय सध्या मुंबईकरांना येतोय. अभिनेत्री सोनम कपूरचा निर्जा सिनेमा सुपरहिट ठरला आणि अनेकांना निर्जा भानोत यांचं धाडस फार मोठं होतं ह्याची जाणीव झाली. पाहूया एक रिपोर्ट. माहीमच्या या चौकाला निर्जा भानोत असं नाव देण्यात आलंय. बॉम्बे स्टॉकीच्या शाळेत शिक्षण पूर्ण केलेल्या निर्जा यांचं नाव शाळेच्या समोरच्याच चौकाला देऊन निर्जा यांचा सन्मान करण्यात आला. 5 सप्टेंबर 1986 रोजी दहशतवाद्यांकडून अपहरण झालेल्या विमानात निर्जा भानोत यांनी आपल्या धाडसानं स्वतःचे प्राण संकटात टाकून 361 प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांनी वीरमरण पत्करलं. निर्जा यांच्या याच प्रेरणादायी कहाणीनं प्रेरित होऊन याच वर्षी निर्जा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मनसे नगरसेवक मनीष चव्हाण यांनी पालिकेला बॉम्बे स्टॉकी शाळेच्या चौकाला निर्जा भानोत चौक नाव देण्याचा प्रस्ताव दिला. त्याला मंजुरी मिळून त्याचं उद्घाटन देखील करण्यात आलं. अभिमान आहे एका महिलेचा की अशोक चक्र मिळालं, तिने अनंत प्रवाशांचे प्राण वाचले. माझी मैत्रीण ही शी इज ऑल्सो एअर होस्टेस, मग मी तिला मुद्दामून सांगितलं की तू पण आहे इथे. आणि अजून एक अभिमानाची गोष्ट आहे, माझी मुलं पण स्कॉटेजमध्ये शिकलेली आहेत. त्याच्यामुळे अशा एका चांगल्या शाळेत जिथे निर्जा शिकली तिथे माझी मुलं शिकली, म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. या शाळेत शिकली होती आणि एक महिला अशोक चक्र मिळालं, एवढं शौर्याचं काम केलं, त्यामुळे या चौकाला तिचं नाव देण्यात यावं म्हणून या चौकाला नाव दिलं. तर दुसरीकडे घाटकोपरच्या भाजपच्या नगरसेविका फाल्गुनी दवे यांनाही निर्जा सिनेमा पाहिल्यावर जाग आली. घाटकोपर पूर्वला गारोडिया नगर सर्कल जवळ असलेल्या चौकाला निर्जा भानोत असं नाव 1990 सालीच देण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या चौकाचं उद्घाटन झालं होतं. मात्र कालांतराने रस्ता रुंदीकरणात नावाचे फलक काढून टाकले, ते पुन्हा लावलेच नाहीत. आता दवे यांनी या चौकाचं सुशोभीकरण आणि पुन्हा नामफलक लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. अमिताभ बच्चन साहेब आलेले आणि त्यांच्या हस्ते आम्ही इकडे चौक उद्घाटन केलेलं आहे. इकडे हे चौक आहे 90 फीट रोड रेमंड जंक्शन येथे निर्जा भानोट चौक ऑलरेडी आहे. पण ते नवीन रस्ते जे CC रोड केलं तेव्हा ते सगळं नाव वगैरे त्यांनी रस्तेवाल्यांनी उडवून टाकलेलं आहे. निर्जा या सिनेमामुळे निर्जा भानोत यांच्या शौर्याची गाथा घराघरात पोचली. मात्र निर्जा यांचं नाव देण्यासाठी लोकप्रतिनिधींना सिनेमाची गरज भासते, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.